महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आम्ही प्रश्न कुणाकडे मांडायचे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही प्रश्न कुणाकडे मांडायचे? पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, आपण देखील सांगा। रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात दिवसाढवळ्या सुरू आहे निसर्गाची उघड लोट आणि प्रशासन मात्र शांत। मोठमोठी यंत्र लावून उत्खनन सुरू असताना आमचे प्रतिनिधी प्रसाद गोरेगावकर थेट घटनास्थळी पोहोचले। संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कारवाईचे उत्तर देण्याऐवजी प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला जात आहे। प्रश्न फक्त उत्खननाचा नाही, प्रश्न आहे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील नियम पायदळी तुडवले जात असताना प्रशासन नेमकं कोणाच्या दबावाखाली गप्प आहे? स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। नमस्कार, मी प्रसाद गोरेगावकर। आज मी ज्या ठिकाणी उभा आहे तो भाग आहे पर्यावरण संवेदनशील भाग, याला इको सेन्सिटिव्ह झोन असेही म्हणतात। आपण माझ्या मागे बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणावरती हे उत्खनन झालेलं आहे। पर्यावरण संवेदनशील भाग आहे हा वन्यजीवांसाठी संरक्षित असा भाग असतो। या भागामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्खनन, धूर किंवा जाळपोळ वगैरे कुठल्याही प्रकारे केली जात नाही, परंतु इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती उत्खनन केलेलं जात आहे। अशा वेळेला आता आमच्यासारख्या पत्रकारांनी कोणाला फोन करायचा? तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी या सर्वांनी मला ब्लॉक केलेला आहे। मंडळ अधिकारी यांना फोन करून सुद्धा काही उपयोग होत नाही, कारण मंडळ अधिकारी सुद्धा वेळेमध्ये फोन उचलत नाही। मग आता मला सांगा, महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आम्ही प्रश्न कुणाकडे मांडायचे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही प्रश्न कुणाकडे मांडायचे? पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, आपण देखील सांगा। आता या एवढा मोठा पर्यावरण संवेदनशील भाग असताना इथे मोठ्या प्रमाणावरती एवढं उत्खनन होते आणि अशा वेळेला पर्यावरण जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा कुठे लक्ष घालत नाही, महसूल खात्याचे जे आहेत ते सुद्धा लक्ष घालत नाही। मग एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर इथे उत्खनन होत असेल, पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, तर आम्ही दाद नक्की मागायची कुणाकडे? या सगळ्या प्रश्नांचा आपण सगळ्यांनी पूर्ण जनतेसमोर आपण खुलासा करावा, कारण हे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार या सर्वांनी मला ब्लॉक केलेला आहे। त्यामुळे प्रश्न कोणाला विचारायचा हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।